नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचा फॉर्म स्टेप बाय स्टेप न चुकता कसा भरायचा, संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशनपासून प्रिंट कशी काढायची यापर्यंत सर्व माहिती घेणार आहोत. अशा प्रकारचे अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम महाराष्ट्र पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी यूजर आय डी आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन करा असं म्हणत आहे, परंतु आपलं नवीन फॉर्म भरत असल्याने नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक हा न चुकता टाकायचा आहे, कारण एकदा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर या आधार कार्डवरती डबल रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे आणि आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर इथे जनरेट OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार कार्ड क्रमांकाचा जो नंबर लिंक आहे त्यावरती एक तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचा OTP व्हेरीफाय सक्सेसफुली होईल आणि या ठिकाणी ओके यावरती बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकाची जी माहिती लिंक आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आधार कार्ड क्रमांकावरील नाव, पुन्हा लिंग, राज्य आणि जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला दिसेल. खाली या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. तर तुमचा ईमेल ID हा व्यवस्थित टाकायचा आहे. यानंतरचं सर्व OTP वगैरे मेसेज हे तुमचे या ईमेल ID वरती येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा ईमेल व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकत असताना तुम्हाला कॅरेक्टर, नंबर हे इन्क्लूड असायला पाहिजेत, अशा प्रकारचा पासवर्ड टाकायचा आहे. तर तुम्ही pass@123 अशा प्रकारचा पासवर्ड टाकू शकतात आणि तो पासवर्ड टाकल्यानंतर पुढे डबल तुमचा ते पासवर्ड टाकायचा आहे आणि दोन्हीकडे ते सेमच पासवर्ड टाकायचा आहे. खाली तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर विचारत आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे. तर तुमचे पूर्ण नाव हे तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आहे त्याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे, कारण पोलीस भरतीला तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते नाव म्हणजे चेक केलं जातं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे. सगळीकडे सेम नाव असावं तुमचं, अशा प्रकारचं इथं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली मराठीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आणि लिंग तुमचं मेल असेल किंवा फिमेल असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला या टिकवरती क्लिक करायचं आहे आणि खाली रजिस्टर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्या तुम्ही जे जीमेल टाकलेला आहे त्या जीमेलवरती तुम्हाला एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे. ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही मगाशी जो टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही मगाशी जो टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं आधारवरील तपशील दिसेल आणि रजिस्ट्रेशन तपशील दिसेल. तर या ठिकाणी तुमचं नाव, स्पेलिंग हे व्यवस्थित आहे का हे बघून घ्यायचं आहे आणि तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर हा सर्व पाहून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी वर तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा हा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पदासाठी अर्ज करा हा ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला सुरुवातीला पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. छायाचित्र आणि स्वाक्षरी हे नंतर अपलोड करायचे आहे. तर तुम्हाला सुरुवातीला पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक दिसेल, तुमचा आधारप्रमाणे नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल आणि लिंग दिसेल. तर तुम्हाला त्याच्या खाली तुमचे नाव स्वतःचे इंग्रजीमध्ये म्हणजे पहिले नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. त्यानंतर तुमचे आडनाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. त्याखाली तुम्हाला तुमच्या आईचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर खाली देवनागरी लिपीत म्हणजेच मराठीमध्ये तुमचं स्वतःचे नाव टाकायचे आहे सुरुवातीला. नंतर वडिलांचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. नंतर आडनाव मराठीमध्ये टाकायचं आहे आणि लास्टला तुमच्या आईचे नाव हे मराठीमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे.
अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचं या ठिकाणी पद दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. मग तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल, SRP, ड्रायव्हर कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आम्हाला पोलीस कॉन्स्टेबल यासाठी अर्ज करायचा आहे तर आम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल यावरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुम्हाला पुढं घटक दिलेला आहे तर तुम्हाला कुठल्या घटकामध्ये फॉर्म भरायचा आहे. मुंबई शहराला भरायचा आहे, कुठं दुसरीकडे तुम्हाला भरायचं आहे तर त्यानुसार तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. आम्हाला धुळे या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्यामुळे आम्ही धुळे निवडत आहे. माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथं पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला नक्षलग्रस्त भागातील तुम्ही आहात का असा ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी नाही असा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही गुणवत्ताधारक खेळाडू आहे असा ऑप्शन दिसत आहे. जर तुमच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही होय निवडू शकता, नाहीतर या ठिकाणी नाही असं निवडायचं आहे. नंतर अंशकालीन आहात का तर तुम्ही जर अंशकालीन पदवीधर असाल तर होय निवडायचं आहे, नाहीतर तुम्हाला नाही निवडायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहात का जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. माजी सैनिक आहात का जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला या ठिकाणी होय निवडायचं आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. भूकंपग्रस्त आहात का जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला होय निवडायचं आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. गृहरक्षक आहात का जर तुम्ही होमगार्ड असेल तर होय निवडायचं आहे, नाहीतर या ठिकाणी तुम्हाला नाही असा पर्याय निवडायचा आहे. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर होय निवडायचं आहे, नाहीतर तुम्हाला नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आपण अनाथ आहात का जर तुम्ही अनाथ असेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी किंवा पत्नी आहात का जर असेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे, नाहीतर तुम्हाला नाही निवडायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला जात प्रवर्ग दिलेला आहे तर तुम्हाला जात प्रवर्ग या ठिकाणी तुमचा कोणता जात प्रवर्ग आहे तो जात प्रवर्ग या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जात प्रवर्ग टाकल्यानंतर जाती दाखल्या तुमचं या ठिकाणी जावं क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी जातीचा दाखला तुम्ही कधी काढलेला आहे त्याची तारीख खालील कोपऱ्यात दिलेली असते, ती काय तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. खाली तुमचं या ठिकाणी शिक्षण टाकायचं आहे. तर तुमची HSC झाली असेल तर 12वी झाली असेल तर तुम्हाला 12वी निवडायचं आहे, नाहीतर तुम्हाला जर तुमचा इक्विवॅलंट कोणता कोर्स झाला असेल तर तुम्हाला इक्विवॅलंट तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक तुमचा जो बोर्ड 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर वरती जो नंबर दिलेला आहे तो प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि वय या ठिकाणी तुमचं ॲटोमॅटिकली डिस्प्ले होईल आणि पुढील पृष्ठ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचा संपर्क तपशील द्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं घर क्रमांक, इमारतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर तुम्ही तुमच्या घराचे नाव या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराशेजारील कोणता रस्ता किंवा प्रसिद्ध ठिकाण, मंदिर, शाळा काय असेल तर तुम्हाला तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी परिसर नाही टाकलं तर चालेल किंवा तुम्ही तुमच्या यानुसार टाकू शकताय. या ठिकाणी तुम्हाला राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे आणि जर तुम्ही कर्नाटक सीमा भागातील असाल तर तुम्हाला या ठिकाणी कर्नाटक निवडायचं आहे. या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तालुका टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला मुक्काम पोस्ट टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमचं संपर्क तपशील भरायचा आहे. जर तुमचा कायमस्वरूपी पत्ता आणि आता सध्याचा पत्ता जर सेम असेल तर तुम्हाला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी धर्म विचारला जाईल तर तुम्हाला तुमचा धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणता तुमचा धर्म असेल तर तो धर्म तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आमचा हिंदू असल्याने आम्ही हिंदू टाकत आहे. जात या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे तुमची. त्यानंतर कोणती पोटजात असेल तर तुम्हाला या ठिकाणी पोटजात टाकायची आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का असे ऑप्शन दिसेल. जर तुम्ही असेल तर होय टाकायचं आहे, नाहीतर नाही टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र आदिवासी डोमासाईल सर्टिफिकेट आहेत का असा विचारला जाईल तर त्या ठिकाणी तुम्हाला होय निवडायचं आहे. डोमासाईल होय ह्या ऑप्शनवरती निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डोमासाईलचा नंबर, सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, जावं क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोमासाईल जेव्हा मिळालेले आहे तर त्याचे दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला कर्नाटकचे आदिवासी असाल तर तुम्हाला होय निवडायचं आहे, नाहीतर या ठिकाणी तुम्हाला नाही निवडायचं आहे. ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तर जर तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणाचा लाभ घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याविषयीची माहिती विचारली जाईल. तुम्हाला ती माहिती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल
व्हिजा ब NTC NTD ACBC यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता असेल. जर यांच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर तुम्हाला या ठिकाणी होय निवडायचं आहे, आणि SC ST असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाही निवडायचं आहे किंवा तुम्हाला तो ऑप्शनच येत नाही. पुढे तुम्हाला नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असल्यास त्याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर ते विचारलं जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी होय निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नॉन क्रिमिनलचा जावं क्रमांक म्हणजे आउटवर्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, आणि नॉन क्रिमिनलवर तुमची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पोलीस शिपाईच्या पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का, या ठिकाणी तुम्हाला होय निवडायचं आहे. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, तर या ठिकाणी तुम्हाला होय निवडायचं आहे. खाली तुम्हाला NCCचे C सर्टिफिकेट आहे का हा ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी नाही निवडायचं आहे. आपल्याकडे वाहन चालवण्याचा, हलके मोटर वाहन चालवण्याचा LME परवाना आहे का, तर तुम्हाला तुमचा असेल तर होय निवडायचा आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याच्या बाबतचे प्रमाणपत्र आहे का, जर तुमच्याकडे MSIT असेल तर तुम्हाला या ठिकाणी होय निवडायचं आहे, अन्यथा नाही निवडायचं आहे. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील यांचे पाल्य आहात का, जर या ठिकाणी तुमचे जर आई वडील आत्महत्याग्रस्त शेतकरी कोण असेल तर तुम्ही होय निवडायचं आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. आणि पुढील पृष्ठ यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हतेविषयी माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अर्हता दिलेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमची 12वी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं 12वी ज्या विद्यापीठात झालेलं आहे किंवा मंडळामध्ये झालेलं आहे तर तुमचं या ठिकाणी ती माहिती टाकायची आहे. जर तुमचं पुणे डिव्हिजनल बोर्ड झाले असेल तर पुणे डिव्हिजनल बोर्ड असे टाकायचे आहे, किंवा संभाजीनगर बोर्ड झाले असेल तर संभाजीनगर, अमरावती बोर्ड झाले असेल तर अमरावती असं निवडायचं आहे. यानंतर उत्तीर्ण निवडायचं आहे. उत्तीर्ण या ऑप्शनमध्ये तुम्हाला पास यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला निकालाचे वर्ष टाकायचं आहे, आणि तुम्हाला जेवढे गुण प्राप्त झाले आहेत तेवढे गुण या ठिकाणी टाकायचे आहेत, आणि एकूण गुण तुमचं किती गुण होतं त्याविषयीची या ठिकाणी माहिती टाकायची आहे. आता आमचे 401 गुण आहेत आणि 650 पैकी आहेत, त्यामुळे आम्ही इथं 401 आणि 650 टाकत आहे. त्यानंतर तुम्हाला आपण पदवीधर आहात का, जर तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे, नाहीतर या ठिकाणी नाही निवडायचं आहे. होय निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोणत्या शाखेची पदवी भेटलेली आहे, तर ते तुमचं कोणत्या शाखेचं ग्रॅज्युएशन झालं ती माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमचं ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर आपण पदवी घेतलेली आहे का, म्हणजे आपण जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर होय निवडायचं आहे, नाहीतर नाही निवडायचं आहे. यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत झाली नाही, तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील मुलाखत घेऊन तुम्ही करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तुम्ही जर वेटिंगला राहिला तर तुम्हाला MSF जायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी होय निवडायचं आहे, नाहीतर तुम्ही नाही निवडलं तरी चालेल. आता तुम्हाला या ठिकाणी या टिकवरती क्लिक करायचं आहे आणि अर्जाचे पूर्वदृश्य यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला आता तुमचा अर्ज भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तर तुम्हाला ती माहिती तुमची एकदा चेक करून घ्यायची आहे. म्हणजे काही ठिकाणी जर तुमचं चूक असेल तर तुम्ही ते आता सुधारू शकता. यानंतर तुम्ही जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती चेंज करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही ही व्यवस्थित माहिती बघून घ्यायची आहे. आणि माहिती बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर तुमचा यशस्वीरित्या अर्ज केला आहे असा दिसेल, आणि त्या ठिकाणी तुमचा टोकन नंबर जनरेट होईल. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणचा तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दिसेल, तर ते तुमचं टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि या ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही तुमच्या डबल मुख्य पृष्ठावरती येईल, आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा हा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं फोटो आणि सही अपलोड करायचे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा 5 ते 20 KB दरम्यान तुमचा फोटो आणि साईन हे दोन्ही असायला पाहिजे. तर तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी याची एडिटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरवरती साईज रिड्यूसर यावरती तुम्ही जाऊन तुमच्या फोटो आणि सही याची ही म्हणजे चेंज करू शकता. तुम्ही त्यामध्ये तुमचं ते साईज हे एकदम क्लिअर करू शकता तुम्ही. आणि फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर तुम्हाला या बॅकवरती क्लिक करायचं आहे. आता बॅकला आल्यानंतर तुम्ही पुन्हा मुख्य पृष्ठावरती याचाल, तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आता फक्त तुमचं पेमेंट करायचं बाकी आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती पाहू शकता. तुमचं नाव दिसत आहे,
तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज केला आहे ते दिसत आहे. पुन्हा अप्लाइड युनिटमध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरला ते दिसत आहे. त्यानंतर तुमचा टोकन क्रमांक दिसत आहे, ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे, फोटो हे तुम्ही अपलोड केला आहे का नाही हे या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर तुमची फी किती आहे तेही या ठिकाणी दिसत आहे. तर आता तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 350 एवढी फी असणार आहे, आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 450 एवढी फी असणार आहे. आणि या ठिकाणी पेमेंट स्टेटस दिसत आहे. तर त्या पेमेंट स्टेटसवर पे नाव हा ऑप्शन दिसत आहे. तर त्यात पे नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं पेमेंट सक्सेस करायचं आहे. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. पे नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा टोकन नंबर दिसेल आणि पुढे जा हा ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवेल. टोकन क्रमांक, पूर्ण नाव, परीक्षा शुल्क, भरण्याचे ते हे संपूर्ण दाखवेल. तर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चा दाखवेल. तर तुम्हाला तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. कॅप्चावरती तुम्हाला तिथं ऑनलाईन भरणा हा ऑप्शन दिसत आहे. तर त्या ऑनलाईन भरणा यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकून तो नंतर सबमिट करायचा आहे. आता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहे. तर वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS. तर तुम्हाला या ठिकाणी यापैकी तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. तर आपण क्रेडिट अँड डेबिट कार्ड ह्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा डबल तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. तर यावरती तुम्हाला पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट कार्ड, मास्टर, विजा, रुपये हे ऑप्शन दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तर यापैकी तुम्ही UPI QR हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. त्यावर तुम्ही जाऊन QR नुसार पेमेंट करू शकता. UPI QR यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्कॅनर दिसेल. तर त्या स्कॅनरवर तुम्ही दुसऱ्या तुमच्या मोबाईलमधून हा फोनपेवरून तुम्ही हा QR स्कॅन करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही 350 रुपये पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुली होईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता, पेमेंटची प्रिंट काढू शकता. अशा प्रकारे आपण पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल किंवा फॉर्म भरताना तुमचे सर्व प्रश्न सुटले असतील तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आपल्या चॅनलवर देत असतो. धन्यवाद.